Everyone, welcome to my YouTube channel Avinash Pawar EMRS. Today we are going to study textbook in English for class 11 Hornbill, chapter number 6, the Browning version, part 2nd. Look, what time did Mr. Cocker Harris tell you to be here? आणि फ्रँक म्हणतात की तुला कोणती वेळ दिली होती इथे येण्यासाठी? 6:30 सर. आणि मग तो सांगतो की 6:30 वाजता दिलेला होता वेळ. वेल, ही इज इन 10 minutes लेट. Why don't you cut? You could still play golf before lockup. आणि मग ते सांगतायत की ते 10 मिनटं त्यांना यायला ऑलरेडी उशीर झालेला आहे. आता कट म्हणजे काय? तू इथून का बरं थोड्या वेळात बाहेर निघून जात नाहीस आणि मग तुला बाहेर जाऊन तू गोल्फ खेळू शकतोस शाळा बंद होण्यापूर्वी. लॉकअप म्हणजे शाळा बंद होण्यापूर्वी तू गोल्फ खेळू शकतोस. जा इथून असं ते सांगतायत. टॅप लॉ रिअली शॉक्ड. ओ नो, आय कुडंट कट द क्रॉक, मिस्टर क्रॉक हॅरिस. I shouldn't think it's ever been done in the whole time he's been here. God knows what would happen if I did. He would probably follow me home or something. आणि मग तो शॉक होतो, म्हणतो मी असं करू शकत नाही. कोणाला मी कट करायचं, कोणाला मी इथून निघून जायचं? मिस्टर क्रॉक हॅरिसला मी असा विचारच करू शकत नाही. बरोबर आहे, कारण माझा संपूर्ण जी काही मी वेळ दिलेली आहे, त्यांनी जी वेळ दिलेली आहे त्यांच्या वेळेमध्ये मी इथं पाहिजे. आणि जर मी इथे नसेल तर अरे देवा काय होईल, काही सांगता येत नाही. ते कदाचित माझ्या घरी येतील किंवा कुठेही माझ्या पाठीमागे येतील. फ्रँक, आय मस्ट ॲडमिट आय एन्व्हाय हिम. द इफेक्ट ही सीम्स टू हॅव ऑन यू बॉयज इन द फॉर्म. You all seem scared to death for him. What does he do? Beat you all or something? आणि मग तो म्हणतो की ठीक आहे, मला मान्य आहे, मी त्यांच्याविषयी तर खरंच मला जलस भावना निर्माण होते की तुमच्या सगळ्या मुलांवरती, तुमच्या इयत्तेच्या मुलांवरती किती प्रभाव त्यांचा आहे. आणि पण तुम्ही सगळे त्यांना का घाबरता? बरोबर आहे, ते तुम्हाला खूप मारतात का वगैरे का? बरोबर आहे, किंवा ते काय करतात तुम्हाला? टॉप लॉ, गुड लॉर्ड, नो इज नॉट अ सॅडिस्ट लाईक वन ऑर टू ऑफ द अदर्स. आणि मग तो म्हणतो की ते मिस्टर हॅरिस जे आहेत, कॉकर हॅरिस, ते सॅडिस्ट नाही आहेत, म्हणजे ते मारत नाही आहेत मुलाला. आता सॅडिस्ट म्हणजे काय? पर्सन हू डिराईव्स प्लेजर बाय गिविंग पेन ऑर ह्युमिलेशन टू अदर. अशी जी लोकं असतात की ज्यांना दुसऱ्याला त्रास दिल्यानंतर किंवा त्यांचा अपमान केल्यानंतर आनंद मिळतो, ते तसे नाही आहेत. फ्रँक, आय बेग युअर पार्डन. मग ते म्हणतात की रिपीट कर, काय म्हणायचं आहे तुला? अ सॅडिस्ट सर इज समवन हू गेट्स प्लेजर आउट ऑफ गिविंग पेन. सॅडिस्ट म्हणजे काय? की ज्यांना दुसऱ्यांना त्रास देऊन आनंद होतो. फ्रँक, इंडीड, बट आय थिंक यू वेंट ऑन टू से दॅट सम अदर मास्टर्स. पण तू तर सांगत होतास की, मला असं वाटतं की तू दुसऱ्या शिक्षकांविषयी पण काहीतरी सांगत होतास. टॅपलॉ, वेल ऑफकोर्स दे आर सर. आय वोंट मेन्शन नेम्स बट यू नो देम ॲज वेल ॲज आय डू. पण मी त्यांची नावं सांगणार नाहीत, पण काही सॅडिस्ट शिक्षक आहेत आपल्यामध्ये. बरोबर आहेत, काही मुलं तशी मुलांशी ते वागतात. ऑफकोर्स आय नो मोस्ट मास्टर थिंक वी बॉईज डोंट अंडरस्टँड अ थिंग. बट सर, you are different. You are young, well, comparatively anyway, and you are science. You must know what sadism is. आणि मग ते सांगतात की काही शिक्षक आम्हाला सॅडिस्ट आहे, दुसऱ्याला त्रास दिला की त्यांना खूप आनंद मिळतो आणि म्हणून, परंतु तुम्ही त्यापैकी नाही आहेत. कारण मला माहिती आहे की तुम्ही तरुण आहात, बरोबर आहे, आणि तुम्ही सायन्सचे शिक्षक आहात आणि तुम्हाला माहिती आहे की सॅडिझम म्हणजे काय आहे. फ्रँक, आफ्टर अ पॉज, गुड लॉर्ड, व्हॉट आर आर स्कूल कमिंग टू. आणि मग ते फ्रँक्स जे आहेत ते थोड्या वेळ थांबतात आणि मग म्हणतात की काय आपल्या शाळेचं काय होईल ते. टॅप लाव, एनिवे द क्रॉक इज जंट अ सॅडिस्ट. दॅट्स वॉट आय एम सेईंग. ही वुडंट बी सो फ्रायटनिंग इफ ही वेर, बिकॉज ॲट लिस्ट इट वूड शो ही हॅड सम फिलिंग. परंतु क्रॉक जे शिक्षक आहेत आमचे, ते खूप काही सॅडिस्ट नाही आहेत आपण म्हणूया, किंवा खूप असे भीती दाखवणारे आहेत, भीती वाटणारे आहेत असेही नाही आहेत ते. परंतु ते कसे आहेत की त्यांच्याकडे काय आहे, ही हॅड सम फिलिंग, त्यांच्याकडे काहीतरी भावना आहेत ॲटलिस्ट. बट ही हॅझंट
He is all shivered up inside like a nut and he seems to hate people to like him. आणि म्हणून ते म्हणतात की शिवर्ड म्हणजे हॅव्हिंग नो फिलिंग. आता आपल्याला म्हणूया की ॲटलिस्ट बिकॉज ॲटलिस्ट इट वुड शो ही हॅड सम फिलिंग. पण हे असं काहीतरी पाहिजे की त्यांच्याकडे भावना पाहिजे, परंतु ते कसे आहेत शिवर्ड अप, म्हणजे त्यांच्याकडे कोणतीही भावना नाही आहे, ते नटसारखे आहेत. आणि म्हणून ते अशाही लोकांचा तिरस्कार करतात जे त्यांना आवडतात. म्हणजे काही विद्यार्थ्यांना ते हॅरिस जे आहेत ते शिक्षक आवडतात, परंतु त्यांना त्यांच्याविषयी त्यांच्या मनामध्ये कोणतीही भावना नाही आहे. इट्स फनी दॅट्स आय डोंट नो एनी अदर मास्टर हू डझंट लाईक बिईंग लाईक. आणि म्हणून मला तर अतिशय आश्चर्यकारक वाटतं की असे शिक्षक आहेत किंवा अशी जी मुलं आहेत ज्यांना शिक्षक आवडतात, अशा मुलांनासुद्धा ते शिक्षक असे शिक्षक त्यांना भावना काय नाही आहे, त्यांना ते परत का मुलं आवडत नाहीत असं तो म्हणतो आहे. की मला हॅरिस असे शिक्षक आहेत की त्यांना काही मुलं जे आहेत त्यांना ते खूप आवडतात, परंतु त्या मुलांविषयीसुद्धा हॅरी जे शिक्षक आहेत तसेच वागतात, शिवर्ड ऑफ भावना नसल्यासारखे. सो फ्रँक अँड आय डोंट नो एनी बॉय हू डझंट यूज दॅट फॉर हिज ओन पर्पज. आणि मग तो म्हणतात, फ्रँक म्हणतात की काही जे शिक्षक असतात, काही मुलं जे असतात ते शिक्षकांना खुश करण्यासाठी त्यांची स्तुती करतात. वेल इट्स नॅचरल सर बट नॉट विथ द क्रॉक. आणि मग टॅपलॉव म्हणतो की हे तर नैसर्गिकच आहे, त्यांचं काहीतरी शिक्षकांना खुश केलं म्हणजे चांगले मार्क्स मिळतील असं वगैरे, परंतु हे नॅचरल आहेत. परंतु हे क्रॉक हॅरिसबद्दल, क्रॉकच म्हणतात त्यांना, ते बद्दल ते लागू होत नाही. मग फ्रँक त्यांना करेक्ट करतायत, क्रॉक नाही, मिस्टर क्रॉकर हॅरिस. टॅपलॉव, मिस्टर क्रॉकर हॅरिस, द फनी थिंग इज दॅट इन स्पाईट ऑफ एव्हरीथिंग आय डू रादर लाईक हिम. आणि मग ते म्हणतात असं जरी असलं तरी मला ते शिक्षक क्रॉकर हॅरिस आवडतात. आय कांट हेल्प इट अँड समटाईम आय थिंक ही सीज इट अँड दॅट सीम्स टू शिवर हिम अप इवन मोर. आणि मग ते म्हणतात की मला ते शिक्षक आवडतात, मला काही मदतही करीत नाहीत काही वेळा ते, परंतु मला असं वाटतं की ते सगळं पाहतात आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी, परंतु त्यांच्यामध्ये काहीही भावना नाहीत, हे मला मात्र बिलकुलही त्याच्यामध्ये जरी नसल्या तरी पण मला मिस्टर कॉकर हॅरिस हे आवडतात असं ते टॅपलॉव सांगतो आहे. फ्रँक, आय एम शुअर यू आर एक्झॅजरेटिंग. आणि म्हणून फ्रँक शिक्षक म्हणतात की तू बडा चढा बोल रहा है अभी, बरोबर आहे, तू अतिशयोक्ती करतो आहेस. टॅपलॉव, नो सर आय एम नॉट. इन्फॉर्म द अदर डे ही मेड वन ऑफ हिज क्लासिकल जोक. आणि तो सांगतो इन्फॉर्म म्हणजे वर्गामध्ये त्याने एक जोक केला. ऑफकोर्स नो बडी लाफ्ड बिकॉज नो बडी अंडरस्टूड इट, मायसेल्फ इन्क्लूड. तो जोक कोणाला समजला नाही माझ्यासहित. स्टील आय न्यू ही हॅड मीन्ड इट ॲज अ फनी सो आय लाफ्ड. आणि म्हणून त्यांच्यासाठी तो जोक होता आणि म्हणून मी हसलो. आउट ऑफ अन ऑर्डनरी कॉमन पोलाइटनेस अँड फिलिंग अ बीट सॉरी फॉर हिम फॉर हॅविंग मेड अ पुअर जोक. आता मला तर असं त्यांच्याविषयी खूप दया येत होते की मी खरं तर त्यांनी अतिशय खराब जोक केलेला होता. नाव आय कांट रिमेंबर वॉट द जोक वॉज बट द सपोज आय मेक इट नाव यू लाफ सर. फ्रँक लाफ. आणि मग ते म्हणतात की मला तो जोक आठवत नाही, परंतु मला जर मी तो जो जोक सांगितला तुम्हीसुद्धा हसताल. आणि मग फ्रँक जे शिक्षक आहेत ते हसतात. सो टॅपलॉव अँड अ जेंटल थ्रोट व्हॉइस, टॅपलॉव यू लाफ्ड ॲट माय लिटल जोक आय नोटीस. मग तो सांगतात की टॅपलॉव तुम्ही माझ्या साध्या जोकवर तुला हसलात, मी ते पाहिलं. आय मस्ट कन्फेस दॅट आय ॲम प्लीज्ड इट ॲट द ॲडव्हान्स युअर लॅटिन हॅज मेड सेन्स यू सो रेडिली हॅव अंडरस्टूड वॉट द रेस्ट ऑफ द फॉर्म डिड नॉट. आणि मग ते सांगतात की टॅपलॉव तू हसलास ना, तुला लॅटिन चांगली जमते, बरोबर आहे, आपल्या क्लासमधल्या इतर मुलांपेक्षा. परहॅप्स नाव यू वुड बी गुड इनफ टू एक्सप्लेन इट टू देम सो दॅट दे टू कॅन शेअर युअर प्लेजर. आणि म्हणून हा जो जोक आहे, तुला लॅटिन चांगली समजते ना, तू सगळ्यांना सांग, मग तेही त्याचा आनंद घेतील. सो द डोअर अप राईट इज पुश्ड ओपन अँड मिली क्रॉकर हॅरिस एंटर. शी इज अ थीन वुमन इन हर लेट 30s, rather more smartly dressed than the gentle रन ऑफ स्कूल मास्टर वाईब्स. आणि मग ते सांगतायत की दरवाजा मग हळूवार ढकलला जातो आणि मग मिली कॉकर हॅरिस ह्या येतात, म्हणजे क्रॉकर हॅरिसच्या पत्नी येतात. आणि मग ती एक लेट 30s मधली स्त्री आहे, तिसी ओलांडलेली आहे.
आणि 30पेक्षा जास्त आहे. ड्रेस अतिशय चांगला घातलेला आहे त्याने आणि त्या छान दिसतात दुसऱ्या शिक्षकांच्या पत्नींपेक्षा. शी इज वेअरिंग अ केप अँड कॅरीज अ शॉपिंग बास्केट. त्यांच्याकडे एक शॉपिंग बास्केट आहे आणि केप घातलेला आहे त्यांनी. एक गारमेंट आहे. कपडे जे आहेत ते सांगितलेले आहेत. केप हा कपड्यांचा प्रकार आहे. शी क्लोजेस द डोअर अँड देन स्टँड बाय द स्क्रीन वॉचिंग टॅपलॉ अँड फ्रँक. इट इज अ फ्यू सेकंड बिफोर दे नोटीस हर. आणि मग ती दरवाजाच्या अगदी जवळ आहे आणि त्या दरवाजाच्या उभी राहते आणि ती टॅपलॉ आणि फ्रँकला पाहते. आणि मग टॅपलॉ आणि फ्रँकही तिच्याकडे पाहतात. फ्रँक, कम अलॉंग. टॅपलॉ, मूव स्लोली अबोव द डेस्क. डू नॉट बी सो सेल्फिश ॲज अ कीप अ गुड जोक टू युअर सेल्फ. टेल मी अदर. ही ब्रेक्स ऑफ सडनली नोटिसिंग मिली. ओ लॉट. आणि मग ते सांगतात की इकडे ये टॅपलॉ. मग टॅपलॉ हळूच त्याच्या बेंचपासून थोडंसं पुढे येतो आणि मग तो सांगतो की चल तू स्वार्थी होऊ नको, सांग एक चांगला जोक, दुसऱ्यांना सगळ्यांना सांग. आणि मग तो काय करतो, तो मध्येच बंद करतो आणि पाहतो मिलीही आलेले आहेत आणि मग तो म्हणतो ओ लॉर्ड, अरे देवा. फ्रँक टर्न्स क्विकली अँड सीम इन्फिनाइटली रिलाइव्ड ॲट सीइंग मिली. आणि फ्रँकही त्या मिसेस हॉरिसला पाहतात, ज्या त्या शिक्षकाच्या पत्नी असतात त्यांना पाहतात आणि त्यांनाही थोडंसं रिलीव्ड झाल्यासारखं, सुटका मिळाल्यासारखं एक फिलिंग येते. फ्रँक, ओ हॅलो. मिली विदाउट एक्सप्रेशन, हॅलो. शी कम्स डाऊन टू द साईड बोर्ड अँड पुट्स हर बास्केट ऑन इट. मग काही एक्सप्रेशन चेहरे नाही देता मिली पण हॅलो म्हणते आणि मग ती टेबलाजवळ येते, टेबलावर तिची बास्केट ठेवते. टॅपलॉ मूव्हिंग अप टू लेफ्ट टू फ्रँक विस्परिंग फ्रँथॅकली, डू यू थिंक शी हर्ड. मग टॅपलॉ हळूच काय करतात, त्या फ्रँक या शिक्षकाजवळ येतात आणि म्हणतात हिने सगळं ऐकलं का. फ्रँक शेक हिज हेड कम्फर्टिंगली. मिली टेक्स ऑफ हर केप अँड हँग्स इट ऑन द हॉल स्टँड. आय थिंक शी डीड. शी वॉज स्टँडिंग देअर क्वाईट अ टाईम. आणि मग फ्रँक विचारल्यानंतर टॅपलॉने तिने आपलं ऐकले का, तर फ्रँक म्हणतात कदाचित बहुतेक ऐकले तिने. आणि मग ती मिली काय करते, तिचं जे गाऊन आहे ते काढून ठेवते एका प्लेसवर तिथेच कुठेतरी शाळेच्या त्या वर्गामध्ये. आणि नंतर मग तिने कदाचित ती बाहेर खूप वेळ उभा होती, तिने ऐकलं असेल. फ्रँक म्हणतात टॅपलॉ, इफ शी डीड शी टेल्स हिम अँड देअर गोज माय रिमूव्ह. त्यांनी जर ऐकलं असेल तर ती शिक्षकाला सांगेल आणि मग माझे मार्क्स, माझं डिस्टिंक्शन निघून जाईल. फ्रँक, नॉनसन्स. ही क्रॉसेस टू द फायर प्लेस. आणि मग तो उभं राहतात आणि फायर प्लेस जे ठिकाण असतं ना घरामध्ये, वर्गामध्ये जिथे आग लावले जातात, तर ते शेकोटी म्हणून या तिथून ते चालायला लागतात. मिली टेक्स द बास्केट फ्रॉम द साईड बोर्ड, मूव्स अबोव द टेबल, पुट्स द बास्केट ऑन इट. आणि मग मिली ती बास्केट घेते, त्या बोर्डकडे जाते, तिथे जाऊन टेबलावरती बास्केट ठेवते. मिली टू टॅपलॉ, वेटिंग फॉर माय हजबंड. मग मिली म्हणते माझ्या पतीची वाट पाहतोय का तू. टॅपलॉ, मुव्हिंग डाऊन लेफ्ट टू द टेबल. टेबलच्या डाव्या बाजूला सुटतो आणि म्हणतो RS. मिली, he is at Bussas and might be there quite a time if you were out go. आणि मग ते सांगतात की तो माझे ते क्रॉस हॅरीज जे आहेत ते कुठे गेलेले आहेत, ते क्रॉकर हॅरीज जे आहेत ते बुरसर येथे गेलेले आहेत. तर बुरसर्स काय आहे, हू मॅनेजेस फायनान्शियल अफेअर ऑफ द स्कूल, जे आर्थिक व्यवहार पाहतात त्यांच्याकडे ते गेलेले आहेत. आणि मी जर तुझ्या जागी असेल तर मी निघून गेले असते, सांगते. टॅपलॉ डाऊटफुली, ही सेड मोस्ट पर्टिक्युलरली आय वॉज टू कम. आणि म्हणून त्याने सांगितलं, टॅपलॉ म्हणतं की त्याने मला सांगितलं होतं की तुला शाळेमध्ये यायचंच आहे. मली, वेल वाय डोंट यू रन अवे फॉर अ क्वार्टर ऑफ ॲन आवर अँड कम बॅक. शी अनपॅक सम थिंग्स फ्रॉम द बास्केट. ते बास्केटमधून काही करता करता म्हणते की तू 15 मिनटं जाऊन ये आणि परत ये. टॅपलॉ, सपोजिंग ही गेट्स हिअर बिफोर मी. आणि ते जर इथं आले तर माझ्या अगोदर. मिली स्माइलिंग, आल टेक द ब्लेम. शी टेक्स अ प्रिस्क्रिप्शन आउट ऑफ द बास्केट. आणि ती बास्केटमधून एक प्रिस्क्रिप्शन पाहते, मेडिकलची लिस्ट, आणि म्हणते की तुझा तो ब्लेम जो आहे तुला बाहेर पाठवण्याचा मी स्वतःवर घेईल. ओके, तो ते आरोप करणार नाही तुझ्यावर. आय टेल यू वॉट यू कॅन डू अ जॉब फॉर हिम. टेक दिस प्रिस्क्रिप्शन टू द केमिस्ट अँड गेट इट मेड अप. मग हे प्रिस्क्रिप्शन घेऊन जा आणि त्यांना औषधं आण. टॅपलॉ, ऑल राईट मिसेस कॉकर हॅरिस. ही क्रॉसेस टुवर्ड्स द डोअर अप राईट. आणि मग तिथून टॅपलॉ हा निघून जातो. अशी ही एक
नाटक होतं जे आपण पाहिलं. थँक्यू व्हेरी व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. वेल कंटिन्यू नेक्स्ट ऑफ अवर सेशन. थँक्यू.